श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 मध्ये राखी पौर्णिमा कधी आहे, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी भद्रा काळ सुद्धा असणार आहे। तर भद्रा काळामध्ये राखी बांधावी का, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे। हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचं वचन देतात। रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर भाऊ बहिणीतील बंध हे दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे। हा सण केवळ भाऊ बहिणीतीलच नव्हे तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे। रक्षाबंधन हा सण आपल्याला शिकवतो की आपण नेहमी आपल्या भाऊ आणि बहिणी आणि कुटुंबातील सदस्याचे रक्षण केले पाहिजे। हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव किंवा हा सण साजरा केला जातो। राखी बांधण्याशी संबंधित एक खास गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल की भद्रा काळात राखी बांधू नये। शास्त्र आणि मुहूर्तामध्ये भद्रा कालावधी अशुभ मानला जातो। अशा परिस्थितीत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की यावर्षी भद्रा काळ कधी असणार आहे किंवा भद्रा काळ कधी संपणार आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय, हे आपण यापुढे जाणून घेऊयात। सर्वात आधी आपण जाणून घेऊया की राखी पौर्णिमेची शुभ तारीख काय आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साजरे केले जातं। त्याचप्रमाणे यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्ट 2024 रोजी साजरे होणार आहे। पंचांगानुसार शुक्ल पक्षाची पौर्णिमा 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 सुरू होईल आणि ही तिथी 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री मध्यरात्री 11:55 संपेल। तर या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असा आहे। यावर्षी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:30 पासून ते रात्री 9:03 पर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये तुम्ही म्हणजेच दुपारी 1:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही रक्षाबंधन किंवा आपल्या भावाला राखी बांधू शकता। तर भद्रा काळ आपण यापुढे जाणून घेऊया। तर भद्रा काळात राखी बांधली जात नाही। भद्रा काळ ही वेळ अशुभ मानली जाते। मान्यतेनुसार या काळात कोणताही शुभ कार्यक्रम केला जात नाही, ज्यामध्ये राखी बांधणे देखील समाविष्ट आहे। भद्रा काळात राखी बांधल्याने भाऊ आणि बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत। त्यामुळे रक्षाबंधनासारखा पवित्र सण हा शुभ मुहूर्तावरच साजरा करावा। त्यामुळेच लोक राखी बांधताना भद्रा काळ लक्षात ठेवतात आणि केवळ शुभ मुहूर्तावरच राखी बांधतात। तर भद्रा काळाची सुरुवात कधी होते ते पाहूयात। भद्रा काळाची सुरुवात ही पौर्णिमा तिथीसह होते। म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी सकाळी 3:04 पासून भद्रा काळाची सुरुवात होत आहे आणि भद्रा काळाची समाप्ती ही 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 समाप्त होणार आहे। तर या वेळेमध्ये तुम्ही म्हणजे सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे। तर या वेळेत चुकून सुद्धा राखी बांधू नका। भद्रा मुख हा असा आहे। 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11:53 पासून ते दुपारी 12:37 पर्यंत असणार आहे आणि भद्रा पूछ 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9:51 पासून ते 10:53 पर्यंत असणार आहे। तर या वेळेमध्ये तुम्ही चुकूनही राखी बांधू नका। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दुपारी 19 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही या वेळेत या शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधू शकता। भद्रा काळात चुकूनही राखी बांधू नका। तर आशा करते की तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।